तू जो काही माणसाच्या रूपात आलेस त्यासाठी आम्ही अनेक बळी दिले, पण ते जर बळी दिले नसते ना तर तू आजही मूर्तीच्या रूपात असतास. आज माणसाच्या रूपात आहेस तो फक्त आमच्यामुळे. या कलियुगात तुला आमच्याशिवाय दुसरा कोणीच वाली नाहीये. आमच्याशिवाय तुला बळीचा कोणीच वाण नाही देऊ शकणार. आम्हाला मारून तू स्वतःचा सर्वनाश करून घेशील चिटकोबा. आणि इतकं सगळं असताना तरी देखील तुम्हाला आम्हाला संपवायचं असेल तर खुशाल संपव. आम्ही तुझ्या हातून मरायला तयार आहोत. जाळून टाका मला, पेटव आम्हाला. भद्रे ताई, शिवानी शक्तीमध्ये काय चाललंय तुम्हाला माहित आहे? म्हणजे दोघांची चांगली मैत्री आहे, दोघांचं प्रेम पण झालंय. आता या प्रेमाचं रूपांतर आपण लग्नात केलं तर, म्हणजे दोघांच्या लग्नाचा बार उडवून देऊ आपण. ताई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. लग्नानंतर शक्तीच्या शिक्षणावर अजिबात गदा येणार नाही. अहो, तिला शिकू द्या जितकं शिकायचंय तेवढं. मी आणि शिवा शक्तीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. तुमची हरकत नाही ना?